आता पाहूया राजकीय विश्वात काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। लाडकी बहीण योजनेतील पात्र नसलेल्या महिलांकडून रिकव्हरीचा अजिबात विचार नाही। अर्थमंत्री अजित पवारांचं स्पष्टीकरण। लाडकी बहीण योजनेतील पात्र नसलेल्या लाभार्थी महिलांकडून पैसे परत घेण्याच्या चर्चांवर अजित पवारांचं वक्तव्य। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना फक्त निवडणुकीपुरती होती। सरसकट करदात्यांचे पैसे वाटण्यात आले। बांगलादेशी महिलांनाही पैसे वाटप केलं। मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांची टीका। सोलापुरात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या स्वागताचे बॅनर्स पालिकेने हटवले। भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाचावाची। पोलिसांविरोधात ठिय्या आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न या देशाच्या सर्वोच्च नागरी खिताबाने सन्मानित करावं। पत्रकार परिषदेत संजय राऊतांची मागणी। मोदी सरकारने मतांसाठी राजकीय गणितांसाठी अनेकांना भारतरत्न देऊन राजकीय स्वार्थ साधला। ज्यांनी हिंदू अस्मिता दिली, ज्यांच्यामुळे राम मंदिर उभं राहिलं, त्यांना भारतरत्न द्या, राऊतांचं वक्तव्य। बाळासाहेब ठाकरेंनी देशाचं हित नेहमीच सर्वोच्च ठेवलं। त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही तत्वांची तडजोड केली नाही। त्यांची वैचारिक खंबीरता सदैव प्रेरणादायी ठरेल। बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त अमित शहांचं ट्विट। बाळासाहेब नसते आणि शिवसेना जन्मास घातली नसती तर काय झालं असतं। बाळासाहेबांचा महाराष्ट्र शहा फडणवीसांनी गलित गात्र केला। सामनातून टीका। शिवसेनेच्या नावाने चीनी माल बाजारात। भारताने चीनी माल बाजारात आणलाय। संजय राऊतांचा शिंदे गटावर निशाणा। अमरावतीत बहिरम यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन। बैलगाडा शर्यतीत बच्चू कडूंचा सहभाग। 6.99 सेकंदात बच्चू कडूंनी बैलगाडा शर्यतीचा पल्ला गाठला। सिडको घरांच्या किमतीत तातडीने कमी करा, संदीप नाईक यांची मागणी। सिडकोच्या घरांच्या किमती भरमसाठ असल्यामुळे सर्वसामान्यांची निराशा, संदीप नाईकांची प्रतिक्रिया।